नमस्कार मित्रांनो, भाग 7. मागील घटना. अवीच्या मनात कविताबाबत अनेक प्रश्न असतानाच कविता स्वतः त्याला त्याच्या मोबाईल शॉपीत भेटायला आली होती. तिथे त्यांची चांगली ओळख झाली होती आणि कविता समाधानाने तिथून निघून गेली होती. त्यानंतर संध्याकाळी अवी कामावरून घरी परतत असताना वाटेत पूजा त्याला भेटली होती आणि यावेळी नेहमी अवी रानात जातो हे तिला समजलं होतं. तिने त्याचा लपून पाठलाग केला तर तो नेहमी सूर्यास्त पाहतो हे तिला कळलं होतं. अवीच्या या सवयीमुळे पूजा त्याच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली होती. मात्र अवीला तिच्या या अथांग प्रेमाची तीळ मात्रही जाणीव नव्हती. पूजा त्याला अनेक संकेत देण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याला तिच्यात कोणताही रस नव्हता. तरीही पूजाने अवीच्या प्रेमाचा पाठपुरावा करण्याचा दृढ निश्चय केला होता. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. कॉलेजच्या गेटवर अनेक कॉलेज स्टुडंटची वर्दळ होतीच. नेहा आपल्या स्कूटीवरून त्याच वर्दळीमध्ये गेटमधून आत गेली. लगेच नेहाच्या स्कूटी पाठोपाठ कविताची स्कूटी आत गेली. कविताच्या स्कूटीवर कविता स्कूटी चालवत होती आणि पूजा कविताच्या मागे बसली होती. पूजा मागे वळून गेटकडे पाहत होती. ज्या झाडाखाली अवी उभा असायचा त्या झाडाखाली तिचं लक्ष होतं. ती धावत्या स्कूटीवरूनच अवीला इकडे तिकडे पाहत होती, पण अवी कुठेही दिसत नव्हता. कविताची स्कूटी पार्किंगकडे वळली होती. गेट बाहेरचा परिसर दिसेनासा होताच पूजाने कविताला स्कूटी थांबवायला सांगितली. लगेच कविताने स्कूटी थांबवली आणि ती पूजाला म्हणाली, का ग? पूजा स्कूटीवरून उतरत कविताला म्हणाली, माझं थोडं काम आहे, तू चल, मी आलेच. कविता अचानक गुंतळून म्हणाली, अगं पण? पूजा गेटकडे चालत म्हणाली, लगेच आले मी. कविता स्कूटी घेऊन पार्किंगमध्ये गेली आणि पूजा पुन्हा गेट बाहेर आली. पूजा अस्वस्थपणे कॉलेजच्या गेट बाहेर उभी होती. गेट बाहेर थांबून पूजा पुन्हा इकडे तिकडे पाहू लागली होती. तिचे डोळे अवीला शोधत होते, पण अवी कुठेच दिसत नव्हता. मग पूजा नाराज झाली आणि मागे वळून गेटमधून हळूहळू चालत आत गेली. गेटमधून आत कॉलेजकडे जाताना सुद्धा पूजा मागे वळून वळून गेट बाहेर पाहतच होती. तरीही अवी गेट बाहेर कुठेच दिसत नव्हता. मग पूजा नाराजीने काहीतरी विचार करत हळूहळू क्लासरूमकडे गेली. चालताना पूजा मनातल्या मनात विचार करू लागली, अवी कधी कॉलेजच्या गेटवर येतो, मोबाईलच्या दुकानातही छान बोलतो, रानातही काहीतरी विचार करत बसतो. नक्की काय आहे त्याच्या मनात? अवीचा खरंच दिनक्रम बघायला हवा. उद्याचा दिवस अवीसाठी. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सूर्य हळूहळू डोंगरावरून वर येत होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. शहराचे विहंगमय दृश्य दिसत होते. सगळ्या शहरावर सोनेरी किरणे पसरली होती. सारं शहर जागं झालं होतं. प्रत्येकाच्या दिवसाचा परिक्रम चालू झाला होता. शहरातील माणसांची आणि वाहनांची रेलचल चालू झाली होती. अवीची रूम कॉलनीतून गेलेल्या रोडला लागूनच होती. अवी आपल्या या भाड्याच्या रूममध्ये एकटाच राहत होता. पूजाने कॉलेजला दांडी देऊन अवीचा दिनक्रम पाहायचं ठरवलं होतं. पूजा आपल्या स्कूटीवरून अवी राहणाऱ्या कॉलनीच्या गेटमधून आत आली. अवीच्या रूम समोरील रोड पलीकडच्या एका घराबाहेर एक बाई कपडे धुवत होती. पूजा कॉलनीच्या रोडवरून अवीच्या रूम समोरील रोडवर त्या बाईजवळ येऊन तिने स्कूटी थांबवली. पूजाला अवीची रूम माहीत नसल्याने पूजा त्या बाईला विचारपूस करू लागली. पूजाने स्कूटीवरूनच त्या बाईला विचारलं, ताई, मला एक पत्ता सांगाल का? बाई म्हणाली, सांगते की, कुणाचा आहे? पूजा म्हणाली, तो अविनाश कुठे राहतो? तो मोबाईलच्या दुकानात काम करणारा. बाई समोरच्या अवीच्या रूमकडे बोट करून म्हणाली, ती काय, त्याचीच रूम आहे की ही. पूजा एकदाच अवीच्या रूमकडे पाहून बाईकडे पाहत म्हणाली, थँक्यू ताई. ती बाई हं म्हणाली आणि आपलं धुतलेलं धुणं वाळत टाकायला आपल्या बंगल्याच्या टेरेसकडे घेऊन निघाली. पूजा तिथूनच स्कूटीवरूनच हसऱ्या चेहऱ्याने अवीच्या रूमकडे पाहत होती. अवीची छोटीशी रूम खूप सुंदर होती. अवीच्या रूमसमोर अंगणात छोटीशी बाग होती. बागेला लागूनच गेट होता आणि गेटसमोरच कॉलनीतील रोड होता. अवीच्या रूमला टेरेसही होती. टेरेसवर जाण्यासाठी रूम बाहेरूनच जिना होता. पूजाचं अचानक अवीच्या टेरेसकडे लक्ष गेलं आणि पूजा तिकडे पाहतच राहिली. अवी टेरेसवर उभा राहून उगवत्या सूर्याला नमस्कार करत होता. ही त्याच्या दिवसाची सुरुवात होती. पूजा त्याला रस्त्यावरून पाहत होती. सूर्यनमस्कार झाल्यानंतर अवी टेरेसवरून निघाला आणि जिन्यावरून खाली आला. पूजाने त्याला जिन्यावरून खाली येताना पाहताच पटकन आपली स्कूटी चालू केली आणि ती तिथून बाजूला झाली.
अवी अंगणातील बागेतून रस्त्यावर आला आणि मॉर्निंग वॉकसाठी दुसऱ्या मोठ्या बागेकडे निघाला. पूजाने पुन्हा आपली स्कूटी वळवली आणि लपून छपून अवीचा पाठलाग करू लागली. बागेत फुटपाथवर अवी मॉर्निंग वॉकसाठी चालू लागला. मॉर्निंग वॉकनंतर अवीने रूम समोरच्या बागेत बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ केली. गेट बाहेरून पूजा त्याला लपून पाहतच होती. अवी आंघोळ आटोपून खोलीत गेला. त्यानंतर तो काही वेळाने बाहेर आला, तो कामावर जायच्या तयारीनेच. त्याने बागेत लावलेली आपली स्कूटर चालू केली आणि तो तिथून निघाला. हॉटेल गुडलक बाहेरच्या रस्त्यावर अवीची स्कूटर थांबली. अवी स्कूटरवरून उतरला आणि स्कूटर स्टँडवर लावून तो हॉटेलमध्ये गेला. काही वेळाने अवी त्या हॉटेलमधून जेवणाचा डबा घेऊन बाहेर आला. त्याने आपल्या स्कूटरजवळ येऊन हातातील डबा स्कूटरच्या स्टँडला अडकवला आणि तो स्कूटरवर बसला. त्याने स्कूटर स्टार्ट केली आणि तो तिथून निघाला. हे सर्व हॉटेलसमोरील रस्त्यावरच्या झाडाआड लपून पूजा पाहतच होती. तिची स्कूटी बाजूला उभी होती. तिने आपला पाठलाग चालूच ठेवला. तिथून अवी नेहमीप्रमाणे एका मोठ्या बिल्डिंगच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये गेला. याच बिल्डिंगमध्ये SK मोबाईल शॉपी होती, जिथे तो काम करत होता. अवीने आपली स्कूटर पार्किंगमध्ये लावली आणि आत्मविश्वासाने दुकानात शिरला. पूजा दुकानाच्या थोड्या अंतरावर थांबली होती, जिथून तिला दुकानाच्या आतले थोडेफार दिसत होते. अवीने काउंटरवर जाऊन आपल्या सहकाऱ्यांशी बोलून कामाला सुरुवात केली. तो ग्राहकांशी नम्रपणे बोलत होता, त्यांना मोबाईल फोनची माहिती देत होता आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा प्रामाणिकपणा आणि कामावरील निष्ठा स्पष्ट दिसत होती. पूजा त्याला असे काम करताना पाहून प्रभावित झाली होती. तिला जाणवलं होतं की अवी फक्त एका मोबाईल दुकानात काम करणारा मुलगा नाही, तर तो आपल्या कामात पूर्णपणे रमून जाणारा आणि जबाबदार व्यक्ती आहे. दुपारी पूजा घरी गेली, कारण संध्याकाळपर्यंत अवी इथेच काम करणार होता. संध्याकाळी पूजा पुन्हा त्या दुकानासमोर आली. संध्याकाळचे 5 वाजले होते. दुकानात गर्दी हळूहळू कमी होऊ लागली होती. अवीने आपले काम आवरते घेतले आणि तो जाण्याची तयारी करू लागला. त्याने काउंटरवर आपल्या सहकाऱ्यांना निरोप दिला आणि तो दुकानातून बाहेर पडला. त्याच्याकडे लक्ष ठेवून असलेली पूजा लगेचच सावध झाली. अवीने पार्किंगमधून आपली स्कूटर काढली आणि तो तिथून निघाला. आता अवी नेहमीप्रमाणे आपली स्कूटर घेऊन रानात गेला. सूर्य हळूहळू मावळू लागला होता. आकाशात केशरी आणि लाल रंगाची उधळण झाली होती. अवी नेहमीप्रमाणे त्या बाकावर बसून सूर्यास्त पाहत होता, जणू काहीतरी खोलवर विचार करत होता. पूजा थोड्या अंतरावर थांबून लपून त्याला पाहतच होती. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी दिसत होती, जी सकाळी नव्हती. पूजाला हे पाहून अस्वस्थ वाटले होते. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे अवीच्या चेहऱ्यावर पडली होती आणि त्याचा चेहरा अधिकच तेजस्वी दिसत होता. अवी शांतपणे बसला होता, जणू काही तो त्या निसर्गाच्या शांततेचा अनुभव घेत होता. तिला जाणवले होते की अवीचा दिनक्रम जितका साधा वाटत होता, तितकाच तो शिस्तबद्ध आणि नियमित होता. त्याचा दिनक्रम केवळ कामापुरता मर्यादित नव्हता, तर त्याच्या दिवसाचा शेवट या शांत क्षणांनी होत होता, जिथे तो स्वतःसोबत वेळ घालवत होता, निसर्गाच्या सानिध्यात रमून जात होता. त्याच्या मनात काय चालले आहे हे तिला आजही कळले नाही, पण त्याला अशा शांत ठिकाणी बसलेलं पाहून पूजेच्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला होता. आज तिला अवीचा पूर्ण दिवस पाहता आला होता. त्याच्या नियमितपणाने, कामावरील निष्ठेने आणि निसर्गाशी असलेल्या त्याच्या शांत नात्याने तिला प्रभावित केलं होतं. पण अजूनही एक प्रश्न तिच्या मनात घोळत होता, तो म्हणजे अवीच्या मनात नक्की काय आहे? त्याच्या या शांत आणि गूढ स्वभावामागे दडलेलं सत्य काय आहे? अवीच्या आयुष्यातील हे रहस्य कधी उलगडेल? पूजा त्याच्या या शांत आणि गूढ जगात काही वेगळा बदल घडवून आणेल का? की त्याच्या नशिबात काहीतरी अनपेक्षित लिहिलं असेल? कविता, पूजा, नेहा ह्या तिघी मैत्रिणी आणि हा एकटाच अवी, ह्या चौघांच्या प्रेमाचा गुंता कसा सुटणार? अवीला त्याचं खरं प्रेम मिळेल का? की पूजा किंवा नेहा अवीच्या आयुष्यात काही वेगळा बदल घडवून आणतील? हे पाहणं रंजक ठरणार आहे. आता पुढे काय घडणार आहे बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.